डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं का? आरक्षण हे 3 प्रकारचे आहे. राजकीय प्रतिनिधित्व म्हणजेच निवडणुकीतील जागा, शैक्षणिक आरक्षण आणि नोकऱ्यातील आरक्षण. घटनेच्या कलम 334 नुसार यातील राजकीय आरक्षणाला फक्त 10 वर्षांची मुदत घातलेली आहे. शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणासाठी घटनेने कोणतीही मुदत ठरवून दिलेली नाही. लोकसभा सचिवालयाद्वारे प्रकाशित घटना परिषद वृत्तांतांच्या 8व्या खंडातील उल्लेखाचा संदर्भ देत नरके यांनी विस्तारून सांगितले की राजकीय आरक्षणालाही 10 वर्षांची मुदत ठेवायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार नव्हते. लोकशाहीवादी असलेल्या बाबासाहेबांना स्वतःच्या इच्छेला मुरड घालून 10 वर्षांची ही मुदत घालणं भाग पडलं. पुढे 25 ऑगस्ट 1949ला आंध्र प्रदेशातले सदस्य नागप्पा यांनी बाबासाहेबांकडे मागणी केली की राजकीय आरक्षण 150 वर्ष ठेवावं किंवा देशातील अनुसूचित जाती जमातींचे नागरिक इथल्या प्रगत जातींच्या बरोबरीला जोवर पोहोचत नाहीत तोवर आरक्षण राहील अशी व्यवस्था करावी. त्यावर बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा खुलासा केला की व्यक्तिशः मला आरक्षण जास्त काळ ठेवावे लागेल असं वाटत होते. या सभागृहाने अनुसूचित जातींच्या या आरक्षणाला दीर्घकालीन मुदत द्यायला हवी होती, परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे या सभागृहाने 10 वर्षांच्या मुदतीचा निर्णय घेतला. पण जर या 10 वर्षात अनुसूचित जातींशी पुरेशी प्रगती झाली नाही तर ही मुदत वाढवण्याची तरतूद मी संविधानात करून ठेवलेली आहे. तर मग मित्रांनो, आपण जाणून घेऊया की राजकीय आरक्षण म्हणजे काय. आंबेडकरांनी अस्पृश्यतांना राजकीय हक्क मिळण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्याला गांधीजींनी प्राणांतिक उपोषणाने कडाडून विरोध केला. अखेर तडजोडीचा भाग म्हणून आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडून द्यावा लागला आणि राखीव मतदारसंघावर समाधान मानावं लागलं. पुणे करार म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली होती. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत तीच संकल्पना पुढे चालू ठेवण्यात आली, म्हणजे लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ ठेवणे अशी तरतूद करण्यात आली. त्यालाच राजकीय आरक्षण असे म्हणतात. त्याला सुरुवातीला 10 वर्षांची मुदत ठेवण्यात आली होती, परंतु प्रस्थापित राजकीय पक्षांनी आणि राजकर्त्यांनी मागासवर्गीयांची मतं मिळवण्यासाठी ही मुदत वेळोवेळी वाढवत नेली. राज्यसभा आणि विधान परिषदेत मात्र राजकीय आरक्षण नाही. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती जमातींबरोबरच ओबीसी आणि महिलांनाही राजकीय राखीव जागा ठेवण्यात आल्या. त्यामुळे राजकारणापासून दूर असलेला हा वर्ग मोठ्या संख्येनं थेट निर्णय प्रक्रियेत आला. ही राजकीय आरक्षणाची एक सकारात्मक बाजू असली तरी मूळ राजकीय आरक्षणाचा हेतू त्यामुळे साध्य होतच असं नाही. योग्य प्रतिनिधित्व मिळेपर्यंत आरक्षण गरजेचं आहे का? शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाची तरतूद मागास समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात आलेली आहे, परंतु आजही सरकारी नोकऱ्यातील उच्च श्रेणींमध्ये मागास वर्गातील लोक पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे जोवर सर्व प्रकारच्या श्रेणींमध्ये मागास वर्गाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही तोवर आरक्षण संपवण्याचा प्रश्नच येत नाही, असं पुण्याच्या IALS लॉ कॉलेजचे प्राध्यापक नितीश नवसागरे यांनी सांगितलं आहे. राजकारणात ज्या जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर प्रवर्गासाठी राखीव आहेत त्या जागांवर मागास समाजातील उमेदवार निवडून आला तरी ज्या पक्षाने उमेदवाराला तिकीट दिलंय त्यांच्याशी तो उमेदवार बांधील असतो. त्यामुळे राखीव जागेवरून निवडून जाणाऱ्या उमेदवाराला कुठलीही राजकीय भूमिका नसते. अशा परिस्थितीत त्या समाजातील लोकांना त्या जागेचा राजकीय फायदा होणार नसेल तर आम्हाला राजकीय आरक्षण नकोच आहे, असं सोनावणे ठामपणे सांगतात. तर अशा प्रकारे हे 3 प्रकारचे आरक्षण होते की ज्यामध्ये राजकीय आरक्षणाला फक्त 10 वर्षांची मुदत देण्यात आलेली होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.